आकाशवाणी. दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कोरोनावरील एकाहून अधिक लशींचा वापर करण्याचा केंद्राचा विचार. वस्तू आणि सेवा कर परिषदेची 43वी बैठक आज. राज्यांना भरपाई देण्याबाबत चर्चेची अपेक्षा. अतिवेगवान रेल्वे गाड्यांमधील सर्व विना वातानुकूलित डब्यांचं रूपांतर वातानुकूलित डब्यांमध्ये करण्याचा निर्णय. आणि फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत राफेल नदालची सरशी. रॉजर फेडररच्या विक्रमाची साधली बरोबरी. आता सविस्तर बातम्या. भारतात लोकसंख्येचं प्रमाण अधिक असल्यानं सर्वांच्या सोयीसाठी कोरोनावरील एकाहून अधिक लशींचा वापर करण्याबाबत केंद्र सरकार विचार करत असल्याचं आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी काल सांगितलं. एकच लस उत्पादक कंपनी सर्व देशाला लस पुरवू शकणार नाही, त्यामुळे प्रत्येकाला लस मिळण्यासाठी विविध कंपन्यांबरोबर करार करण्याचा पर्याय विचारात असल्याचं ते म्हणाले. रविवार संवाद या कार्यक्रमात त्यांनी काल पत्रकारांशी संवाद साधला. कोरोना संसर्गावरील लस तयार झाल्यावर ती निर्माण करणारी कंपनी आणि तिच्या भागीदारांमध्ये ठरलेल्या अटींनुसार लशींचं वितरण होईल असं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रॉस अधनोम घेब्रेयेसस यांनी काल स्पष्ट केलं. लशीची सर्वाधिक गरज असलेल्या लोकांना लस प्राधान्यानं मिळेल याची पुरेपूर काळजी घेतली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं. कोरोना लशीच्या योग्य वाटपासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं सुरू केलेल्या कोव्हॅक्स केंद्राशी जगातील 170हून अधिक देश जोडले गेले असल्याचंही घेब्रेयेसस यांनी सांगितलं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली आज वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी परिषदेची 43वी बैठक नवी दिल्ली इथं होणार आहे. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणाऱ्या आजच्या बैठकीत राज्यांना जीएसटी भरपाई देण्याबाबत चर्चा होणं अपेक्षित आहे. सर्व राज्यांना जीएसटी भरपाई दिली जाईल असं सीतारामन यांनी मागील बैठकीत जाहीर केलं होतं. ही भरपाई कोणत्या पद्धतीनं द्यायची त्यावर आज चर्चा होऊ शकते. अतिवेगवान रेल्वे गाड्यांमधील सर्व विना वातानुकूलित डब्यांचं रूपांतर वातानुकूलित डब्यांमध्ये करण्याचा निर्णय रेल्वे मंडळानं घेतला आहे. किमान 130 किलोमीटर प्रति तास या वेगानं धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये हा बदल केला जाणार आहे. वेगवान गाड्यांचं जाळं सुधारण्यासाठी रेल्वे मंडळ मोठी योजना आखत असून अतिवेगवान गाड्यांसाठी अनेक ठिकाणच्या लोहमार्गांमध्ये सुधारणा केली जात आहे. भारतीय जनता पक्षाच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या विजयाराजे शिंदे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आज त्यांच्या जयंतीदिनी 100 रुपयांच्या विशेष नाण्याचं प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणाऱ्या या कार्यक्रमात विजयाराजेंचं कुटुंबीय तसंच अन्य मान्यवर सहभागी होणार आहेत. विजयाराजे शिंदे यांनी लोकसभेची निवडणूक 7 वेळा आणि राज्यसभेची निवडणूक 2 वेळा जिंकली होती. सीमा रस्ते संघटनेनं 7 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये बांधलेल्या 44 पुलांचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज लोकार्पण होणार आहे. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हा कार्यक्रम होणार आहे. लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि जम्मू काश्मीर या राज्यांच्या सीमेवरील भागांमध्ये हे पूल बांधण्यात आले आहेत. हे पूल सामरिकदृष्ट्या महत्वाच्या ठिकाणी बांधले गेले असल्यानं लष्कराला वेगानं हालचाल करणं सोपं जाणार आहे. केंद्रीय अन्न महामंडळ आणि राज्यांच्या कृषी खरेदी केंद्राच्या माध्यमातून यावर्षीच्या खरीप हंगामातील विविध धान्याची खरेदी सुरू आहे. आतापर्यंत 38 लाख मेट्रिक टन तांदळाची खरेदी 3,22,000 शेतकऱ्यांकडून करण्यात आली असून त्याची किंमत 7,159 कोटी रुपये इतकी आहे. तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगण, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि ओडिशा या राज्यातून 30,70,000 मेट्रिक टन डाळी आणि तेलबियांची खरेदी करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यातून 1,23,000 मेट्रिक टन नारळाची खरेदी करण्यात आली आहे. या महिन्याच्या 1 तारखेपासून कापूस खरेदी महामंडळाच्या वतीनं कापूस खरेदी सुरू केली असून आतापर्यंत 5,552 शेतकऱ्यांकडून 24,863 गाठींची खरेदी करण्यात आली आहे.
हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन एआर ऍपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं ट्विटर हँडल @ARNewsPune, फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलवर. कोरोना आपल्याला होणार नाही यासाठी काय करूया? काहीतरी सोपी पद्धत असेल का? हो आहे ना. SMS चा नियम पाळा आणि कोरोनाला टाळा. SMS हे काय असतं? SMS म्हणजे S सोशल डिस्टन्सिंग, M मास्क, S सॅनिटायझर या 3 गोष्टी जर लक्षात ठेवल्या आणि त्याचा उपयोग केला तर समजा की कोरोना पळाला. अरे वा, हे तर अगदी सोपं आहे. मी SMS पाळणार आणि इतरांनाही सांगणार. भारत चीन दरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक निर्माण झालेला तणाव कमी करण्याच्या दृष्टीनं आज दोन्ही देशांमध्ये पुन्हा लष्करी पातळीवर चर्चा होणार आहे. चुशूल इथं थोड्याच वेळात चर्चेच्या या 7व्या फेरीला सुरुवात होईल. भारताकडून लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग आणि लेफ्टनंट जनरल PGK मेनन या चर्चेत सहभागी होणार आहेत. निवडणुकीच्या प्रचार मोहिमेत पुन्हा एकदा सहभागी होण्यासाठी मी पूर्णपणे बरा झालो असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल स्पष्ट केलं. ट्रम्प हे कोरोनामुक्त झाल्याचं आणि त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होण्याचा धोका नसल्याचं व्हाईट हाऊसच्या डॉक्टरांनी जाहीर केलं आहे. अमेरिकेत पुढील महिन्यात होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून ट्रम्प हे आज फ्लोरिडा इथं राज्यसभा घेणार आहेत. त्यांचे विरोधक आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी ट्रम्प आणि त्यांचे समर्थक योग्य काळजी घेऊन प्रचार करतील अशी आशा व्यक्त केली. नागोर्नो करबाख या वादग्रस्त भूमीवरून अर्मेनिया आणि अझरबैजान या देशांमध्ये सुरू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी झालेला शस्त्रसंधी करार फक्त 1च दिवस टिकला. शस्त्रसंधीचा भंग करताना आपल्या नागरिकांवर हल्ले केल्याचा आरोप दोन्ही देशांनी एकमेकांवर केला आहे. सुमारे 2 आठवड्यांच्या संघर्षानंतर या 2 देशांनी शस्त्रसंधी करार केला होता. मात्र अर्मेनियाच्या सैनिकांनी काल केलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यात अझरबैजानचे 9 नागरिक मारले गेल्याचा दावा या देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी केला. तर अझरबैजानच्या सैनिकांनीही सीमेवर गोळीबार केल्याचा दावा अर्मेनियाच्या संरक्षण मंत्रालयानं केला. शस्त्रसंधी करार होऊनही या 2 देशांमधील संघर्ष कायम असल्याबद्दल युरोपीय समुदायानं चिंता व्यक्त केली आहे. टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट म्हणजेच TRP बाबत बनावट माहिती प्रसिद्ध केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी काल रिपब्लिक TV या वाहिनीच्या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी केली. विकास खानचंदानी आणि हर्ष भंडारी अशी या 2 अधिकाऱ्यांची नावं असून त्यांची अनुक्रमे 9 आणि 5 तास चौकशी करण्यात आली. याशिवाय रिपब्लिक TVच्या वितरण विभागातील घनश्याम सिंह या अधिकाऱ्याचा जबाबही पोलिसांनी नोंदवून घेतला. दरम्यान संपादकीय स्वातंत्र्यावर बंधनं घालण्याचे कोणतेही प्रयत्न यशस्वी होऊ दिले जाणार नाही असं रिपब्लिकन मीडिया नेटवर्कनं एका निवेदनात म्हटलं आहे. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात काल स्पेनच्या राफेल नदालनं सर्बियाच्या नोवाक जोकोविच याचा 6-0, 6-2, 7-5 असा पराभव केला. या विजयाबरोबरच नदाल यानं स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर याच्या 20 ग्रँड स्लॅम विजेतेपदांच्या विक्रमाची बरोबरी साधली. जोकोविच याचं मात्र 18व्या ग्रँड स्लॅम विजेतेपदाचं स्वप्न भंग होण्याबरोबरच एकाच वर्षात 4ही प्रमुख स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकण्याची आशाही धुळीला मिळाली. स्पर्धेतील महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात हंगेरीची तिमिया बाबोस आणि फ्रान्सची क्रिस्टिना लादेनोव्हिक यांच्या जोडीनं विजेतेपद पटकावलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कोरोनावरील एकाहून अधिक लशींचा वापर करण्याचा केंद्राचा विचार. वस्तू आणि सेवा कर परिषदेची 43वी बैठक आज. राज्यांना भरपाई देण्याबाबत चर्चेची अपेक्षा. अतिवेगवान रेल्वे गाड्यांमधील सर्व विना वातानुकूलित डब्यांचं रूपांतर वातानुकूलित डब्यांमध्ये करण्याचा निर्णय. आणि फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत राफेल नदालची सरशी, रॉजर फेडररच्या विक्रमाची साधली बरोबरी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.